smiling, huh? Yes, keep smiling. नमस्कार. दैनिक प्रभातच्या वाचक मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर दैनिक प्रभातला मनापासून सर्व वाचकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. दैनिक प्रभात एक असा न्यूजपेपर आहे की सर्वसामान्यांची शुभ सकाळ जी असते ती शुभ सकाळ ही दैनिक प्रभातनेच होत असते आणि बऱ्याच वर्षापासून 1931 पासूनचा हा न्यूजपेपर आहे आणि कंटिन्यू आम्ही जो पेपर आपला न्यूजपेपर म्हणून वाचतो तो म्हणजे दैनिक प्रभात आहे. तर त्यांना मनापासून शुभेच्छा. स्थानिक पातळीवर कोणतेही चांगले उपक्रम होत असतील, समाज उपयोगी उपक्रम होत असतील किंवा महिला भगिनी म्हणून आमच्याकडून कुठलंही चांगलं कार्य होत असेल तर नक्कीच या न्यूजपेपरच्या माध्यमातून आमच्या कार्याला न्याय मिळतो. न्यायच नाही तर प्रोत्साहन देखील या न्यूजपेपरच्या वतीने दिले जातं. त्यामुळे दैनिक प्रभातचे जे पत्रकार आहेत तिथले स्थानिक संतोष वळसे सर त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद. नमस्कार, मी रुपाली सुनील शहाणे, अंबिका अलंकारची ओनर. अंबिका अलंकारचं आणि प्रभातचं खूप जुनं नातं. प्रभात हा असा पेपर आहे का प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वजण ते वाचतात आणि प्रभात पेपर मलाही वाचायला आवडतो. मी त्यांचे एक वाचक आहे. अंबिका अलंकारकडनं प्रभात पेपरवाल्यांना खूप कोरोना काळामध्ये ज्यावेळेस कोरोना काळ होऊन गेला त्यावेळेस अंबिका अलंकारला प्रभातवाल्यांचा खूप मोठा सपोर्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ऑफर्स लावलेल्या
प्रभात पेपरच्या मार्फत आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेलो आहोत. थँक्स लॉट. नमस्कार, मी सौ मोनिका अरुण थोरात, सुप्रसिद्ध निवेदिका. आज प्रभातच्या या कार्यक्रमाला आनंद मेळाव्याला ज्या काही पुरुष वर्ग महिला वर्ग जमलेला आहोत, तर दैनिक प्रभातमध्ये सकाळची रोजच सर्व लोकांची सकाळ एकदम सुंदर बनवण्याचं काम प्रभात करतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या चालू घडामोडी तर समजतातच, दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे काही छापील प्रोजेक्ट असतात, जे काही छापील वर्कशीट असतात, गणिताची गुणसूत्रे असतात, इंग्लिश ग्रामरचे जे काही मुद्दे असतात, तर ते प्रभात या वर्तमानपत्रामध्ये खूप छान पद्धतीने दिलेले असतात. याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या अभ्यासाबरोबर आणि सर्वांगीण विकासासाठी खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे मी प्रभात यांची थोरात कुटुंबियांच्या वतीने आणि सर्वांच्याच वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चित्तरंजन भालचंद्र कोरे, राहणार मनसर. आपणास प्रभातबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत. प्रभात हे वृत्तपत्र खूपच छानरित्या त्याचे लेख असतात आणि मला खूप लेख आवडतात त्याचे, आणि मी सर्वांना लेख वाचण्याचा प्रवृत्त करत आहे. रविवारी यांचे जे लेख असतात खूपच सुंदर असतात आणि अर्थकारण, राजकारण, समाजकारण याबद्दल जी माहिती दिलेली असते ती खूप सुंदररित्या त्यांनी दिलेली असते. त्याबद्दल प्रभातचं धन्यवाद. आणि हा जो मेळावा झाला आजचा, हा पुण्याला होत असतो, पण पुण्यातून आपल्याला जाता येत नाही पुण्याला, तर मंचरला हा दरवर्षी व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि खूप सुंदररित्या प्रभातला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद. क्या बात आहे. थँक्यू सर.
नमस्कार, मी सुरेश डोंगरे. प्रभात हा अगदी मी लहानपणापासूनचा माझा एक आवडतं वर्तमानपत्र आहे. अनेक स्थानिक बातम्यांना जागा देणारं हे एकमेव असं प्रभात हे वर्तमानपत्र आहे. आणि आजच्या या स्नेहमेळाव्याला आल्यानंतर मला मनापासून आनंद वाटतो आहे. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रभातच्या सर्व वाचकांना, संपादकांना, प्रभातसाठी झटणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रभात वर्तमानपत्राच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आलो. खूप आनंद होत आहे. गेली 40 वर्षापासूनचा प्रभात आणि आमचा अतिशय घरोप्याचं नातं आहे. तत्कालीन संपादक आदरणीय माधवजी खंडकर साहेब यांनी आमच्या आंदोलनाच्या अनेक बातम्या दिल्या. अनेक आंदोलनं आम्ही रस्त्यावर केली, अनेक कार्यालयामध्ये जाऊन आंदोलनं केली. मग अशा वेळी अतिशय चांगल्या आक्रमक बातम्या देऊन जिल्हा परिषदेमध्ये देखील मी साफ सोडला होता. त्यावेळी फ्रंट पेजला बातमी आलेली होती आणि त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने 1992पासून अँटी स्नेक व्हेनम आणि अँटी रॅबिस व्हॅक्सिन आजपर्यंत सगळ्या शासकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे. ही प्रभात या वर्तमानपत्राची खरं तर घेतलेली दखल त्यावेळी अतिशय प्रभावीपणाने आमची मांडणी केलेली होती. मला खूप आनंद वाटला आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित झालोत. प्रभात वर्तमानपत्रासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आमच्या लाडक्या वैभवला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
प्रभातशी कसं नातं आहे? मी प्रफुल्ल दत्तात्रय मोरे. मी दैनिक प्रभातचा नियमित वाचक आहे. दैनिक प्रभात हा अनेक वर्षापासून मंचर शहरामध्ये एकमेव असं माध्यम आहे की वाचला जातो. दैनिक प्रभातमध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते शालेय विद्यार्थ्यांसाठी लेख, विविध प्रकारचं अभ्यासासाठी व्यासपीठ लेखन असते. पुन्हा राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दैनिक प्रभातने बांधिलकी ही जपलेली आहे अनेक वर्षापासून. त्यामुळे दैनिक प्रभात हा नागरिकांमध्ये लोकप्रिय दैनिक म्हणून वाचला जातो आणि आहे. ते बस बोल. सर संतोष सर त्या बाजूला ना. त्या बाजूला. आज माझ्या या लाडक्या वैभव व्हिडिओग्राफर कम हा छोटा रील मेकर आणि डायरेक्टर प्रोड्युसर बनावा आणि कायम त्याची छबी या जॅकेटमध्ये आणि टोपीमध्ये ती ओळखली जावी आणि त्याच्या अजून खूप छान छान या ठिकाणी व्हिडिओग्राफी व्हावी, रील्स निघावे, लोकांचे आनंदाचे सगळे प्रसंग त्याच्या कॅमेऱ्यात तो जो टिपतो त्याच्यासारखा तालुक्यात एक चांगला फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यावर खूप आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना माझं प्रेम त्याच्यावर एवढंच वाढव, आणखीन त्याच्या व्यवसायाची वृद्धी होत राहावं. त्याचं जॅकेट, टोपी ही त्याची निशाणी कायम राहावं. लवकरच मी लंडनला जाणार आहे. पुन्हा एकदा त्याचं एक नवं जॅकेट आणि ती टोपी लवकर आणावी तिथे. त्याच्या जॅकेट आणि टोपी ही एक वेगळी ओळख करण्यासाठी मी जिद्दीनं त्याच्या मागे लागलो. तुझा पेराव, तुझा हे एका इंटरनॅशनल व्हिडिओग्राफरसारखा असला पाहिजे आणि तसा तो कायम ठेवतो आणि लोकांना आवडतो. धन्यवाद, शुभेच्छा. चला. अनेक लोक देखील या आमच्या आंबेगावचे लोक एक विश्वासाचा थँक्यू थँक्स ग्रामीण भागात सर्व बातम्या नमस्कार, मी अविनाश भट, दैनिक प्रभातचा कार्यकारी संपादक. दरवर्षी आपण पुणे शहरामध्ये 5 जानेवारीला आपला वर्धापन दिनाचा मेळावा असतो आणि पुणे शहरातले आणि जिल्ह्यातले असंख्य नागरिक प्रभातवर आपला स्नेह व्यक्त करण्यासाठी प्रभातच्या वर्धापन दिनाला हजेरी लावत असतात. पण ग्रामीण भागातील, विशेषतः जिल्ह्यातील
अनेक लोक, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर मंडळी कार्यव्यवस्थेमुळे येऊ शकत नाही. तर यावेळी प्रभातने त्यांच्या तालुक्यात जाऊन स्नेहमेळावा घेण्याचा उपक्रम सुरू केला आणि त्याची सुरुवात आज आपण आंबेगाव तालुक्यातून केली. आणि प्रभातच्या उपक्रमाला तालुक्यातल्या नागरिकांनी, प्रभातच्या चाहत्यांनी, प्रभातच्या हितचिंतकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. उत्स्फूर्तपणे अनेक समाजातील अनेक मान्यवर इथे आले. त्यांनी प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक माननीय आनंद गांधी साहेब, प्रभातचे सरव्यवस्थापक माननीय स्वामी साहेब, व्यवस्थापक इंडी साहेब, मी स्वतः अविनाश भट, आमच्याशी पर्सनली सगळ्यांनी संवाद साधला आणि फार बरं वाटलं. हा कार्यक्रम जिल्हाभरात आम्ही अशाच पद्धतीने राबवणार आहोत आणि पुढच्या वर्षी नक्की पुन्हा आंबेगाव तालुक्यातल्या नागरिकांना आणि सन्माननीय पाहुण्यांना भेटायला यायला आम्हाला निश्चितच आवडेल. आमचे येथील प्रतिनिधी माननीय संतोषजी वळसे पाटील आणि त्यांच्या टीमने फार छान याचं आयोजन केलं होतं आणि फार सुंदर असा हा हृदय असा सोहळा झाला. धन्यवाद. Sometimes we're not ourselves. There's no one I can turn to. And I know all the feelings that we shared are in the past. माजी पंचायत समिती सदस्य आणि गेली 40-41 वर्ष शिवसेना या पक्ष संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये कार्यरत आहे आणि आता देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्ह्याचा संघटक म्हणून काम करत आहे. मला आठवतं 1984 साली ज्यावेळेस आम्ही शिवसेना शाखा मंचरमध्ये स्थापन केली त्यावेळेपासनं आम्हाला ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका प्रभात असेल, राष्ट्रतेज असेल या वृत्तपत्रांनी सातत्यानं आमच्या पाठीमागे एक चांगलं बळ उभं केलं आणि समाजाच्या हक्कांसाठी ज्या प्रश्नांची भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरत होतो त्या प्रश्नांना एक चांगली सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं प्रकर्षानं समाजापुढे मांडण्याचं काम, प्रशासनापुढे मांडण्याचं काम प्रभातनी सातत्यानं केलं आणि गेली 94 वर्ष आज प्रभात समाजामध्ये अतिशय त्याच दर्जानं उलट त्याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं समाजोपयोगी कामामध्ये किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा असेल, महिलांचा असेल, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रभातचं जे आजचं मांडन आहे, लिखाण आहे ते निश्चित प्रकारे समाजाला प्रबोधन करणारे, उद्बोधन करणारे आणि त्याच्यातनं पुढील वाटचालीसाठी एक चांगली दिशा तरुणांना मिळेल, महिलांना मिळेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रभातला मी माझ्या वैयक्तिक कुटुंबापासून आणि आमच्या परिवारापासून मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी बाळासाहेब विठ्ठलराव बानखेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, शरद पवार गट. आज प्रभात या वृत्तपत्राचा या ठिकाणी कार्यक्रम आपण घेतलेला आहे. खरं तर बरीच वर्तमानपत्रं आली आणि गेली, परंतु आम्ही लहानपणापासून पाहतो आहे की प्रभात एकमेव दैनंदिन वृत्तपत्र असं आहे ते चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये बातम्या असतात, चांगल्या प्रकारचे लेख असतात, जाहिराती वगैरे सर्व व्यवस्थित असतात. एक बऱ्याच जवळपास 94 वर्ष या प्रभात पेपरला झालेले आहेत आणि आपला जो दर्जा जो आहे तो दर्जा टिकवून ठेवण्याचं काम या प्रभात पेपरनी ह्या सर्व संघर्षमय वातावरणामध्ये सुद्धा प्रभातने टिकून ठेवलेला आहे. दैनिक प्रभातचा जो स्नेह मेळावा आज मंचर येथे साजरा झाला तर खूप आनंद वाटला, कारण पुणे, सातारा आणि विशेष करून नगर आवृत्तीमध्ये ही सुरुवात आंबेगावमधून झाली.
एक आठवड्यापूर्वी देसाई सर ते आले, व त्यांनी संकल्पना मांडली. पारखी सर होते का आपल्याला एक मिटिंग घेऊन हे असं नियोजन करायचं, म्हणजे साधारण एक 27-28 तारखेला हे नियोजन झालं आणि त्या पद्धतीने खूप आज चांगल्या पद्धतीने सगळं मान्यवर येऊन गेले आणि जवळ 600-700 किंवा 700-800 असे म्हणजे सगळे प्रतिष्ठित होते आणि वाचक वर्ग प्रभाचा जो आहे तो जोपासला गेला आणि ह्या स्नेह मेळाव्यातून खूप एकमेकाची जवळीक साधली गेली. आत्तापर्यंत जे स्नेह मेळावे काय झाले ते शहरात झाले आणि त्या दैनिकांच्या तिथे झाले, परंतु ही कन्सेप्ट वेगळी होती आणि मंचरसारख्या ठिकाणी ज्यावेळेस जबाबदारी दिली आम्ही सर्व म्हणजे माझे सहकारी असेल, लक्ष्मणराव ढोबळे असेल, रवींद्र वाळके असेल, मारुती कुराडे असेल, सत्यजित गाडे असेल, शिवाजी गाडे असेल, परत आपले दिलीपराव धुमाळ असेल, अंकुशराव भूमकर असेल, आणखी कोण राहिले का नाही, विशाल करंडे. हा, तर ह्या सगळ्या टीमवर्कनी केलं आणि प्रत्येकाला आणि वैभव पोकरकरे आहेत, तर सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने हा नियोजन झालं आणि जवळ सगळे लोक आली. नाश्ताही चांगला झाला. स्वतः गांधी सर होते मालक, त्यांनी भरपूर वेळ दिला. तर अशाच पद्धतीने इतर जिल्ह्यात किंवा इतर तालुक्यातसुद्धा दैनिक प्रभातच्या वतीने हा वाचक मेळावा किंवा स्नेह मेळावा घेणार आहे. तर दैनिक प्रभातला फार मोठी पार्श्वभूमी आहे. साधारण 1931ला त्याची निर्मिती झाली आणि तिथून पुढं म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी आणि त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आजही दैनिक प्रभात चालू आहे. कुठल्याही पक्षाची बांधिलकी नाही, सरळ मार्गे स्पष्ट आणि व्यावहारिक अशा दृष्टीने दैनिक प्रभात पाहिलं जातं. कोणाचाही दबाव तंत्र नाही आणि जे बातमीदार आहेत हे शिलेदार आहेत, त्यामुळे हा स्नेह मेळावा यशस्वी झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यासाठी दैनिक प्रभातचे व्यवस्थापन मंडळ असेल, त्यामध्ये आमचे भट सर असतील, स्वामी सर असतील, पारखे सर असतील, रवी इंडे सर आहेत, देसाई सर आहेत किंवा उपसंपादक सर्व मंडळी आहेत, शुक्ला सर आहेत, पादीर सर आहेत, म्हणजे थोडं क्रमवारी मागे पुढे झाली तर हरकत नाही, पण खूप चांगल्या पद्धतीने याचं नियोजन झालं आणि आज हा यशस्वी मेळावा म्हटलं तरी चालेल. त्याचा खूप आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आहे. अशाच पद्धतीने सगळीकडे मेळावे घेणार आहेत. धन्यवाद. नंदकिशोर गांजाळे, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगावतर्फे म्हाळुंगे येथे कार्यरत आहे आणि 1931 पासून प्रभाततर्फे जे काही बातम्या पुरवल्या जातात किंवा जागतिक स्तरावरील किंवा राज्यस्तरावरील, जिल्हा स्तरावरील, गावागावातील कट्ट्यावरच्या ज्या बातम्या पुरवल्या जातात त्या खरंच जनतेला खूप फायद्याच्या ठरतात की त्यामुळे जनता आणि वाचक यांच्यामधला जो दुवा आहे ते माध्यम आहे प्रभातचं. त्यांची जी रूपगंधा नावाची जी पुरवणी आहे त्यामार्फत वाचनाला जो एक प्रेरणा मिळते, म्हणजे वाचन प्रेरणा दिन आपण जो साजरा करतो डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मृतीमार्फत, तर खरोखर ती पुरवणी लाभदायक आहे. मी माझ्या शाळेतील विद्यार्थी नेहमीच ते वाचत राहतात आणि त्या माध्यमातून वाचनाची ही जी सवय आहे, मोबाईलची सध्या जमाना आहे पण वाचन हे तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रभाततर्फे गुड मॉर्निंग जी प्रत्येक जिल्ह्यामार्फत पुरवली जाते गुड मॉर्निंग, त्यामार्फतही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. शैक्षणिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर आम्हाला एक प्रश्न पडतो की शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे आणि खरोखर त्यामध्ये खूप सारा मजकूर असतो जो विद्यार्थ्यांनी वाचावा आणि प्रत्येक श्रोता आणि जो काही वाचक आहे, वाचक वर्ग, प्रभातने हे खूप सुंदर काम केलेलं आहे प्रत्येक प्रकारच्या बातम्या पुरवण्याचं आणि माध्यमांशी जोडण्याचं. तर खरोखर खूप खूप शुभेच्छा प्रभातच्या या कार्यक्रमाला. धन्यवाद. आणि प्रभातच्या या स्नेह मेळाव्यासाठी की जो आज शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे आयोजित आहे त्याबद्दल प्रभातला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणखी एक माझा विचार आणि माझं मत सांगावंसं वाटतं की ऑथेंटिकपणा की जो भारताने जपला आहे, की जो आज तर सगळ्यांना कळतोय, ऑथेंटिकेशन आपल्याकडं खूप प्रॉपर असतं आणि प्रभातच्या माध्यमातून बातम्यांच्या बाबतीतील हे ऑथेंटिकेशन पहिल्यापासून जपलं गेले की तळागाळातल्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणजे सत्यता आणि पारदर्शकपणा, निरपेक्ष भावनेने या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचतात. माझा अनुभव सांगायचा तर मला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा आदरणीय संतोषजी वळसे सर यांनी आमच्या शाळेत येऊन माझा सन्मान केला आणि ती बातमी पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर पसरली. याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
आणि तो एक माझा अनुभव. पण खरोखरच ऑथेंटिकेशनच्या बाबतीत प्रभात आहे आणि प्रभातची सुरुवात दररोजच्या प्रभातने होते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्रभातला खूप खूप शुभेच्छा. थंब इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो प्रभातचा आता स्नेह मेळावा झाला तो खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे सर्वपक्षीय व्यापारी, ग्रामस्थ आणि प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातील इतर मान्यवर, म्हणजे याला कुठल्याही राजकीय पक्षाचा वरदस्त नाही. आणि दैनिक प्रभात हे निर्भीड आहे सर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कुठलं तरी हात म्हणजे एखादा डोक्यावर असल्याशिवाय दैनिक चालू शकत नाही. पण त्याला प्रभात हा अपवाद आहे. आणि विशेष करून सगळा जो कार्यक्रम झाला किंवा स्नेह मेळावा झाला हे टीमवर्क आहे प्रभातचं. म्हणजे मी एकटा नाही करू शकलो, सगळे आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आल्यामुळे त्याला शोभा वाढली. तर जर तुम्ही जर आले नसते तर आम्ही काय केलं असतं. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा येतो का म्हणजे मान्यवरापासून म्हणजे छोट्यापासून सर्वसामान्यांपासून तर मोठ्यापर्यंत म्हणजे काही लोक एस टीने आली होती 6 वाजता तिथं. म्हणजे रामदास टेमगिरे सारखा राजनीतला एक वाचक आहे आमचा, तो एस टीने आला होता. आणि नंतर जाताना तो मला मगाशी फोन आला का एका टेम्पोत बसून मी गेलो. म्हणलं एवढं का प्रेम. मला मी प्रभातचा जुना वाचक आहे आणि याची कलर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटपासून तो साक्षीदार आहे. म्हणजे आता तिथं लिहिलं 1931 पासून म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून प्रभातचा वाचक म्हणजे प्रभात चालू झाला. पण तो आणि 35-40 वर्ष झालं तो वाचतो. त्याला जर पेपर मिळाला नाही तो मंच स्टँडला येऊन पेपर घेऊन जातो. म्हणजे एवढी सगळ्यांची श्रद्धा असल्यामुळं हे यश आहे आणि हे टीमवर्क असल्यामुळं शक्य झालं असं माझं मत आहे.